मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मींची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती धनधान्य नांदते। या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते। या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाह्या, फुटाणे आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे। तुम्ही हे व्रत पहिल्यांदाच करणार असाल तर मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आहेत आणि सविस्तर पूजाविधी या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। मार्गशीर्ष गुरुवार 2025 पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025 रोजी आहे। दुसरा गुरुवार 4 डिसेंबर, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर आणि शेवटचा आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबर रोजी आहे। मार्गशीर्ष पहिला गुरुवार महालक्ष्मी व्रत साहित्य आणि पूजाविधी। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो। या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते, ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात। पूजेचे साहित्य। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना खालील साहित्य आवश्यक असते। पूजा साहित्य: कलश, ताम्हण, पडी, पंचपात्र, तांदूळ, हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, कापूस, कापसाचे वस्त्र, नवीन वस्त्र, अत्तर। नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी किंवा घरात तयार केलेला गोड पदार्थ, शिरा, लाडू, फळे इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून ठेवू शकतात। त्यानंतर फुलं असतात। लाल किंवा गुलाबी रंगाची फुलं, गुलाब, कमळ, विशेष हार, तुळस, वस्त्रमाळ झाल्यावर अर्पण करावी। कलश आणि सजावट। कलशासाठी पाणी, तांदूळ किंवा गहू कलशाखाली ठेवण्यासाठी, आंब्याची पाने, श्रीफळ, नारळ, आरसा, फणी। इतर गोष्टी त्यामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिमा, चौरंग, पाट, आसन, सुपारी, विड्याची पाने, दीप, तेल किंवा तुपाचा आणि कथा, मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा पुस्तक इत्यादी गोष्टी ह्या आपल्याला साहित्यामध्ये लागतात। चला तर मग आता आपण जाणून घेऊयात मार्गशीर्ष गुरुवारची पूजाविधी। पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा। शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करावी। घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात चौरंग किंवा पाट मांडा, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा। एका कलशात पाणी घेऊन त्यात नाणे, सुपारी आणि हळद कुंकू घाला। कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर श्रीफळ ठेवा। चौरंगावर कलशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कलश स्थापित करा। कलशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा। त्यानंतर चौरंगाभोवती आणि समोर रांगोळी काढा। कलशावर हळदी कुंकू आणि अक्षता वाहा। कलशाची वस्त्रमाळा कापसाची घाला आणि फुलांनी सजावट करा। देवीला हळद कुंकू, अक्षता, फुले, अत्तर, वस्त्रासाठी कापूस अर्पण करा। विड्याच्या पानांवर सुपारी आणि दक्षिणा ठेवून अर्पण करा। तुपाचे किंवा तेलाचे निरंजन प्रज्वलित करा। मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा वाचा किंवा श्रवण करा। कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही। त्यानंतर पुरणपोळी, शिरा, फळे आणि लाह्या, फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा। नंतर माता लक्ष्मीची आरती करून कुटुंबासह प्रसाद ग्रहण करा।
अशी होती मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजाविधी आणि मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व हे अत्यंत आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत केल्याने घरात धनधान्य सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे व्रत सलग 4 किंवा 5 गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. ते उद्यापन कसे करावे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.